जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी व त्यांच्या 3 सहकाऱ्यांविरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊनही अद्याप कोणतीही प्रशासकीय कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप पॅन्थर्स भीम संग्राम सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष छानराज उत्तम क्षेत्रे यांनी केला आहे। या संदर्भात नाशिक परिक्षेत्राचे आयुक्त यांना निवेदन देण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात एका शिक्षिकेला कथितपणे मानसिक व शारीरिक त्रास देण्यात आल्याचा तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे। संघटनेने जिल्हा परिषद प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत गुन्हा दाखल झाल्यानंतरही संबंधित 4ही अधिकाऱ्यांवर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई न झाल्याने त्यांच्या मनोबलात वाढ झाल्याचा आरोप केला आहे। तसेच आधार केंद्र वाटप प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाल्याचाही दावा निवेदनात करण्यात आला आहे। या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा 3 ऑगस्ट 2026 रोजी कार्यालयासमोर प्राणांतिक आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा छानराज क्षेत्रे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। अहिल्यानगर जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी प्राथमिक व त्यांचे 3 सहकारी यांच्यावर 4/4/2026 रोजी एक ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल झालेला आहे। एवढा मोठा गुन्हा दाखल होऊन देखील यांच्यावर जिल्हा परिषद प्रशासनानं कुठली कारवाई केलेली नाही। ज्या महिलेवर अन्याय अत्याचार झाला त्या महिलेला मनोरुग्ण ठरवून फार मोठा निबंध लिहिल्यासारखा FRI असं कारण दाखवून त्याच्यावर कुठली कारवाई केली गेली नाही, परंतु एक प्रकारे त्या महिलेचा हा फार मोठा अपमान आहे। ती महिला देखील एक शिक्षक आहे आणि महिला शिक्षकाला मनोरुग्ण ठरवून तिच्या फिर्यादीला कुठली किंमत न देता या प्राथमिक शिक्षणाधिकारी कुठली कारवाई न केल्यामुळे या प्राथमिक शिक्षणाधिकारी त्यांची पिलावळ यांच्याकडून खाली जनतेला फार त्रास देण्याचं काम चालू झालं आहे। यांची जी पिलेवळ आहे ती राजकीयदृष्ट्या अतिशय सक्षम आहे आणि त्याचा गैरफायदा घेऊन ही लोक आजही खालच्या लोकांना त्रास द्यायचं काम चालू आहे। यामध्येच या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये जो आधार कार्ड वाटप घोटाळा झालेला आहे, आधार कार्ड मशीन वाटप घोटाळा झालेला आहे, तो फार मोठ्या प्रमाणात आहे। एका घरात 2-2 आधार केंद्र दिले आहेत की जे 2-2 लाख रुपये घेऊन ती केंद्र दिले आहेत। हे आमचे आरोप नाहीतरी सत्यता आहे। जर आमचे आरोप वाटत असतील तर आयुक्त कार्यालय यांनी याची शहानिशा करावी, कारण या शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचं प्रशासनामध्ये फार मोठं वजन आहे आणि मग त्याच्यावर जिल्हा परिषद कुठली कारवाई करत नाही आणि ही कारवाई करत नाही म्हणून आम्ही जुलैच्या अखेरीस नाशिक आयुक्त कार्यालयासमोर प्रश्न बसणार आहोत। कारण या व्यक्तीचं इतकं मनोबल वाढलं, ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल होऊन देखील कुठलीच कारवाई न होणं म्हणजे एक प्रकारे कायद्याची पायमल्ली करण्यासारखं आहे, गुन्हेगारांना अभय देण्यासारखं आहे आणि हे एका महिला शिक्षकाला असं जर अभय देण्यात प्रशासन धन्यता मानत असेल तर त्या प्रशासनाचा मी जाहीरपणे निषेध करतो आणि असे प्राथमिक शिक्षणाधिकारी त्यांची जी पिलावळ आहे यामध्ये त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षक आहेत, काही प्रशासकीय अधिकारी आहेत, प्रशासकीय मित्र आहेत, या सर्वांवरती योग्य ती कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी मी स्वतः माझ्या निवडक सहकार्यासह नाशिक या ठिकाणी प्रांतिक उपोषणात बसणार आहे। जर आमच्या जीवाला उद्या जर काही धोका झालाच तर त्याला 100% जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घेण्यात यावी।